नमस्कार मित्रांनो, मी स्नेहा परब पुन्हा एकदा घेऊन आले एक नवीन ब्लॉग। आता आपण जातोय माझ्या गावी। कुठे? तर कोकणात। माझं गाव कुडाळ। महाशिवरात्रीचा पर्व चालू झाला आहे। महाशिवरात्री आहे 15 तारीख, उद्या रविवार, पण आजच मी शनिवारीच निघते आहे गावी जायला। बसने जाणार आहे। तर आपण गावी जाऊन बघूया कशा प्रकारे शिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो आमच्या इथे। तर चला तर मग निघूया। नमस्कार मित्रांनो, चला आता आपण आलो ट्रॅव्हल्स पकडलेली आहे। माझी बहीण आहे आणि आम्ही गावी जातो आहोत। हो, आमची खूप मजा येणार आहे। लेवल खूप जास्त आहे, बघूया आता पुढे काय होतंय। हो, आणि आम्ही बोरिवलीवरून ट्रॅव्हल्स पकडलेली आहे। मस्त वाईब्स पण छान आहेत, फुल अशी ट्रॅव्हल्स आहे। आणि आम्ही दोघीत निघालेलो आहोत, मस्त मजा करणार आहोत। अचानक भयानक प्लॅन करू। हो, खूप अचानक प्लॅन झाला आहे आणि निघालो आहे। आम्ही कुडाळला उतरणार आहोत। कुडाळला माझं घर आहे। तर हिचं नाव आहे सोनाली तावडे आणि मी स्नेहा परब, तर तुम्हाला माहितीच आहे। आणि आम्ही ती साळगावची आहे मी। कुडाळपासून थोडंसंच लांब आहे, पण ते पण गाव खूप छान आहे। आम्ही तिकडे पण जाणार आहोत आणि तुम्हाला तिकडच्या पण वाईब्स मी दाखवणार आहेत का। आम्ही बोरिवलीवरून पकडली आहे, मनीष ट्रॅव्हल्सकडून तिकीट बुकिंग केली आहे। हा गाडीचा पूर्ण व्ह्यू आहे, सिटिंग अरेंजमेंट अशी आहे। आम्ही डबलसाठी असं आहे, मस्त चार्जिंग पॉईंट्स पण दिलेत, मस्त लाईट्स पण आहे, AC बस आहे। आणि सिंगलसाठी असं इथे सीट्स आहेत। खूप छान ट्रॅव्हल्स आहे। माझं ट्रॅव्हल्समध्ये पहिल्यांदाच प्रवास आहे। खूप म्हणजे जशी लहानपणापासून लहानपणी जात होते, पण खूप वर्षांनी आज जाते आहे। हाय गाईज, आता मी पोचली आहे गावी, माझ्या गावी कुडाळला। आणि आता आज महाशिवरात्र आहे, तर आज सकाळी आम्ही निघालो आहे आता मंदिरात जायला। आमच्या इथे नेरूळमध्ये खूप मोठी महाशिवरात्र साजरी केली जाते आणि खूप जण लांबून लांबून आमच्या इथे येतात मंदिरात पाया पडायला। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कशी माझ्या गावची महाशिवरात्र उत्सव हा साजरा केला जातो। आणि माझी बहीण पण आहे, तर मी आणि आम्ही दोघी मिळून जातोय मंदिरात पाया पडायसाठी। नेरूळचं हे कलेश्वर मंदिर खूप प्रसिद्ध आहे, महादेवांचं मंदिर आहे आणि तिथे दरवर्षी खूप लांबून लांबून लोक येतात पाया पडायला। चला तर मग दाखवते कसा आमच्या इथे महाशिवरात्री हा उत्सव साजरा केला जातो। तर चला तर मग। श्री कलेश्वर मंदिर हे गावकऱ्यांचे देवता श्री कलेश्वर यांना समर्पित आहे। कलेश्वर म्हणजे कलेचा ईश्वर, ज्यांना काळोबा असेही म्हणतात। हे मंदिर 700 ते 800 वर्षांपूर्वीचे आहे। नेरूळ येथील कलेश्वर प्राचीन देवस्थान हे हरी आणि हर यात अभेद असल्याचे दर्शविणारे आहे। हे एक जागृत देवस्थान आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे, त्यामुळे येथे दर्शनासाठी भाविक सतत येत असतात। विशेषतः शिवरात्रीस येथे मोठी जत्रा भरते। त्या दिवशी कलेश्वराच्या दर्शनासाठी व येथील व्रत पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होती। ग्रामस्थांच्या कथेप्रमाणे पूर्वी नेरूळ गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता। त्याच्याकडे गाई गुरे होती। एकदा त्याचा नोकर गुरांना घेऊन नेरूळमधील चिंचेची राई या भागात गेला। तो दिवस सोमवारचा होता। बाकीची गुरे चरत असताना त्यातील एक गाय एका ठिकाणी गेली व तेथे आपल्या आचळातील दूध सोडू लागली। हे पाहून तो नोकर अचंबित झाला। यानंतर नित्याप्रमाणे पुढच्या सोमवारीही त्यावेळी त्याने सोबत एक कुदळ आणली होती। नेहमीप्रमाणे ती गाय त्या विशिष्ट स्थानी आचळातून दूध सांडू लागताच त्याने त्या ठिकाणी खणण्यास सुरुवात केली।
तिथून जमिनीतून रक्ताचा ओघळ सुरू झाला. त्याने आजूबाजूची माती दूर करून पाहिली तर तिथे शंकराची पिंडी होती, जे शिवाचं प्रतीक आहे. ती पिंडी म्हणजेच कलेश्वर होती, अशी भाविकांची श्रद्धा. त्या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले आणि लिंग आता मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात आले आहे. श्री कलेश्वर मंदिरातील सर्वात महत्त्वाचा उत्सव हा 5 दिवसांचा महाशिवरात्री उत्सव असतो, ज्यामध्ये कलेश्वराची मूर्ती मंदिरातून रथात बाहेर काढली जाते. या उत्सवास मेळा असतो आणि हा उत्सव मोठ्या दूरवरून पर्यटकांना आकर्षित करतो. Om Namah Shivaya. Om Namah Shivaya. Shivaya Namah Om Namah Shivaya. Om Namah Shivaya. Light inside. Om Namah Shivaya. कलेश्वर मंदिराच्या आवारात आई सातेरी देवीचे मंदिर आहे, ब्रह्मनाथांचे मंदिर देखील आहे, तसेच देव वेतोबा आणि भद्रकालीचे मंदिर सुद्धा तिथे पाहावयास मिळते.